मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम मागायला आलेली असते तेव्हा त्या इन्स्टिट्यूटमधील सर आणि मॅडम हे संजनाची चांगली उघडणी करतात. तिला जॉब न देता ते लगेच तिच्यावर आता वेगवेगळे आरोप करू लागतात की तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना फसवलं आहे. त्याचबरोबर ज्या अरुंधती मॅडमला तुम्ही एवढं बोलताय ना, त्या अरुंधती मॅडम खरं तर खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि तुमचं आपलं वेगळंच काहीतरी सुरू असतं. मी तुमच्या सासू सासऱ्यांना फसवलं तर आहेच, तुमची केस खूप गाजली होती म्हणे. तेव्हा संजनाला अजूनच राग येत असतो. मी इथे ग्रूमिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम मागायला आलेली आहे, परंतु मला इथे वेगळंच सुनावलं जात आहे असं आता संजनाला मनातून वाटत असतं. पुढे आता त्या मॅडम म्हणू लागतात, कसं आहे ना हे पहा, अरुंधती मॅडम या करोडोच्या मालकीन होत्या. म्हणजे एका करोडपतीबरोबर त्यांनी लग्न केलं होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना खरंच करोडोची प्रॉपर्टी मिळाली सुद्धा. ती सर्व प्रॉपर्टी त्यांनी एका अनाथ आश्रमाला डोनेट करून टाकली. एवढं अरुंधती मॅडमचं मन मोठं आहे. आम्हाला माहीत आहे त्या खूप चांगल्या आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर काही पण आरोप करत असता. कोर्टामध्ये सुद्धा त्यांच्या सासूने काय सिद्ध करून दाखवलं तुम्हाला तर माहीतच असेल. त्यांच्या सासूसुद्धा त्यांच्या एवढ्याच हुशार आहेत असं म्हणून आता त्या संजनाला काम न देता खूप बोलू लागतात. तेव्हा संजना म्हणते, हे पहा, मी तुमचा ग्रूमिंग इन्स्टिट्यूटचा बिझनेस डबल करून दाखवेत. वर्षामध्ये डबल प्रॉफिट मी तुम्हाला देऊन दाखवेल. तरी त्या मॅडम आता संजनाला इथे कामावर ठेवण्यासाठी स्पष्टपणे नकार देतात. मग आता संजना म्हणते, तुमच्यासारख्या 56 मी ग्रूमिंग इन्स्टिट्यूट ओपन करून दाखवेल किंवा त्या ठिकाणी काम करून दाखवेल आणि तेथे प्रॉफिटसुद्धा कमवून दाखवेल. इथे काही शिक्का मारलेला नाही आहे असं म्हणून संजना आता त्यांना चॅलेंज देऊनच तेथून निघते आणि हे सगळं ती आता अनिरुद्धला सांगत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे तुलाही काम मिळालेलं नाही असं वाटतंय. त्यावेळी संजना म्हणते, म्हणजे तुलाही काम मिळालं नाही का? त्यावेळी संजनाला आता खूप टेन्शन येतं. ती म्हणते, म्हणजे मला जे ऐकवलं गेलं तेच तुला ऐकवलं गेलं होतं का? त्यावेळी तो आता हो असं म्हणतो. पुढे आता संजना रागातच म्हणते, अनिरुद्ध, मी अजिबात या अरुंधतीला सोडणार नाहीये. ती आपल्याला सुखाने कुठेच जगू देणार नाही. तिने आपलं करिअर, आपलं आयुष्य सगळं काही बर्बाद केलंय. आता मी सुद्धा तिला अशीच बर्बाद करणार. यू जस्ट वेट अँड वॉच असं म्हणून ती आता खूपच चिडते. इकडे घरातील सर्वजणी या फराळ बनवत असतात. तेव्हा अनघा आरोहीला म्हणते, तुझी खूप दगदग झालीये, तू अगोदर जाऊन झोप पहा. मग आता आरोही म्हणते, नाही मला झोपच येत नाहीये, मी इथे करते थोडा वेळ अजून काम. आप्पा तितक्यात पळत असते ते येतात आणि म्हणतात, काय अरुंधती, काय चकली झालीये, काय करंजी झालीये मस्त, हां मला खूप आवडली. मग आता ते पुन्हा एक चकली घेतात आणि खाऊ लागतात. त्यावेळी अरुंधती म्हणते, आप्पा अहो तुमचं काय चाललंय? तुम्ही आला आहात आणि मगापासून तुमची ही 6वी करंजी आहे, तुमचं काय चाललंय? तेव्हा आप्पा म्हणतात, अगं अरुंधती, हीच तर मजा असते दिवाळीत, चकल्या करंज्या चोरून खायची, बाकी काय वर्षभर कोण खातं मग? तेव्हा अनघा म्हणते, आप्पा काय म्हणालात तुम्ही? अहो वर्षभर खात नाही आहात म्हणजे? जर काही खावंसं वाटलं तर तुम्ही काय करता माहीत आहे का? तुम्ही जाता दुकानामध्ये आणि खाऊन सुद्धा येता. तेव्हा अरुंधती म्हणते, हो ना मला माहीत आहे, आजकाल काय 12 महिने 13 दिवस सगळं काही दुकानांमध्ये अवेलेबल असतंच. तर आता अरुंधती म्हणते, पहा ना, सणांचं असं अप्रूपच राहिलं नाही आहे. कारण पूर्वी कसं फक्त दिवाळीत लाडू, करंजा, चिवडा असं पदार्थ व्हायचे, गणपतीमध्येच मोदक व्हायचे, संक्रांतीलाच तिळाचे लाडू, त्याचबरोबर गुळपोळ्या व्हायच्या आणि आता हे कधीही अवेलेबल असतं. त्यामुळे सणांचं ना असं महत्त्वच राहिलेलं नाही आहे. आप्पा म्हणतात, हो ना, पहा ना आत्तासुद्धा कधीही पाऊस पडतो. पूर्वी 3-4 महिनेच पाऊस असायचा आणि आता कसा ऐन दिवाळीत सुद्धा पाऊस पडतोय. पूर्वी आमची आई आम्हाला अशी हुडहुडी भरणार थंडीमध्ये बसवायची, उटणं लावायची, ती गुलाबी थंडी अंगावर अशी झोंबायची, तेव्हा किती छान वाटायचं. आणि आता गुलाबी थंडी तरी दिसतीये का आपल्याला कुठे? सगळीकडे नुसती सिमेंटची जंगलं झाली आहे. परंतु आपल्या समृद्धीत तसं नाही आहे. कारण अख्ख्या मुंबईमध्ये कुठेही अगदी गरमी असेल ना तरीही आपल्या समृद्धीजवळ नेहमी थंडावा असतो. कसं मन प्रसन्न होतं अगदी.
कारण सगळीकडे कशी हिरवळ आहे, झाडं आहेत. आणि अरुंधती, अगं पाहिलं ना आपली जागासुद्धा किती मोठी आहे ते. तेव्हा अरुंधती म्हणते, हो ना आप्पा, खरंच आपल्या समृद्धीसारखं दुसरीकडे कुठेही वातावरण नाही आहे, असं सगळीकडे अगदी पोल्युशन आहे. असं म्हणून ती आता समृद्धीचं भरभरून कौतुक करत असते आणि या वास्तूमध्ये नेहमी चांगलंच बोलायचं असं म्हणते. ती आता ही हिरवळ अजून अशीच वाढू देत आणि आपण अजून काही झाडं लावूयात असं जेव्हा आप्पा म्हणतात तेव्हा अनघाला खूपच आनंद होतो. मग ती आता आप्पांना म्हणते, धरा या गोष्टीवर तुम्हाला अजून एक करंजी, म्हणून ती आता आप्पांना अजून एक करंजी भरवते. तर घरातील वातावरण अगदी दिवाळीसारखं प्रसन्न झालेलं असतं. सर्वजण खूप खुश असतात. त्यानंतर संध्याकाळी अभि, अनघा, आरोही, यश, त्याचबरोबर अरुंधती, घरातील सर्वजण मिळून बाहेर दिवे लावत असतात. सगळीकडे अगदी लख्ख प्रकाश पडलेला असतो. दिव्यांमुळे आता घर अगदी पुन्हा बहरल्यासारखं वाटत असतं. त्याचवेळी आता तेथे नितीन आणि त्याचबरोबर अनिश हे दोघेही येतात. तेव्हा आता आप्पा त्यांना अगोदर दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि सुलेखाताई नाही आल्यात का असं आता कांचन विचारते. तेव्हा नितीन म्हणतो की नाही, मावशी नाही आली. अनिश म्हणतो कारण तिला आश्रमामध्येच थांबायचं होतं. त्यानंतर आता अरुंधती आणि त्याचबरोबर घरातील सर्वजण मिळून त्या दोघांचं स्वागत करतात. सर्वजण एकमेकांना आता दिवाळीच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर आप्पा आता नितीनला म्हणतात, आमचं आयुष्य या दिवाळीत जे काही उजळलं आहे ना ते फक्त तुमच्यामुळे उजळलं आहे. तेव्हा आता नितीन म्हणतो, आप्पा लाजवत आहे का आम्हाला? नितीन म्हणतो, असं काही नाही आप्पा, जे तुमच्या हक्काचं होतं ना ते तुम्हाला पुन्हा मिळालं. आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, आप्पा आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा ती आता पुन्हा एकदा आप्पांना समृद्धीचे पेपर देते. तेव्हा हे समृद्धीचे पेपर तुम्ही ठेवा तुमच्याकडे, कारण नितीनने पुन्हा ते पेपर्स बनवून घेतले आहेत. आता हे घर कोणाचं नाही तर फक्त तुमचं असणार आहे. असं म्हटल्यानंतर आप्पा त्या पेपरकडे पाहतच राहतात. मग नंतर आप्पा अरुंधतीला म्हणतात, आपल्या समृद्धीचे पेपर? तेव्हा अरुंधती हो असं म्हणते. तेव्हा हे घर आता तुमच्याकडून कोणीही कधीही हिसकावून घेणार नाही आप्पांना अरुंधती म्हणते. तेव्हा सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खूप छान बातमी मिळाली आणि आपल्या समृद्धीचे हक्काचे पेपर आपल्याकडे पुन्हा आले हे पाहून आप्पांचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर घरातील सर्वजण पुन्हा एकदा समृद्धीकडे अगदी डोळे भरून पाहत असतात. आता आप्पांना प्रचंड आनंद झालेला असतोच. तेव्हा ते नितीनला आणि अनिशला आतमध्ये बोलवतात. सर्वजण आता आतमध्ये जायला निघतात. तेव्हा ईशा अनिशला थांबवून घेते आणि म्हणते, अनिश, मी जे काही बोलले होते त्याबद्दल तू विचार केलास का? आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो ना? तेव्हा आता अनिश तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, अजून मी त्या गोष्टीचा विचार केलेला नाही असं म्हणून तो आता लगेच आतमध्ये जातो. तेव्हा ईशा आता त्याच्याकडे पाहतच राहते. सर्वजण एकत्र येत गप्पा मारत दिवाळीचा सण अगदी छान प्रकारे सेलिब्रेट करत असतात. तर दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नान असतं म्हणून यश आणि हे खूप लवकर उठलेले असतात. त्याचबरोबर अनघा बाहेर रांगोळी काढत असते. अरुंधती दिवे लावत असते. त्याच वेळी आता तेथे कांचन त्या दोघींना आवाज देते की पटकन आतमध्ये या, कारण या दोघांनाही उठणं लावायचंय. मग आता अरुंधती म्हणते, हो आले असं म्हणून ती अनघाला म्हणते की चल अनघा, पटकन उठणं लावायचंय ना. तेव्हा अनघा जरा शांतच राहते. ती काहीही बोलत नाही, कारण अभिला उठणं लावू की नको असं अनघाला वाटत असतं. त्याचवेळी अरुंधतीला समजतं की अनघाच्या मनात अजूनही अभिबद्दलचा थोडा का होईना राग आहे. म्हणूनच ती आता एकटीच आतमध्ये येते. आल्यानंतर आता पाटावर यश आणि अभि हे दोघेही बसलेले असतात. तेव्हा आता आप्पा म्हणतात, हे बघ, आरोही तयार होऊन आली आहे खरी, पण तिला घसघशीत ओवाळणी टाकायची. ती आता तुला उठणं लावणार आणि मग काय करायचं, तू तिला चांगली मस्त ओवाळणी द्यायची किंवा एखादा सोन्याचा दागिना. त्यावेळी यश म्हणतो, काय? आता मी 101 रुपये टाकेन, झाली तिची ओवाळणी. तेव्हा तिला शॉपिंगसाठी पैसे द्यायचेच आहेत असं आप्पा म्हणतात. बघ, आमच्या लग्नाला 50 वर्ष झाली तरीही मी अजूनही दिवाळीचा पाडवा काही चुकवलेला नाही. दरवर्षी पैसे टाकतो म्हणजे टाकतोच, अगदी घसघशीत ओवाळणी. तेव्हा कांचन म्हणते, काय म्हणालात? 101 रुपयाच्या वर तुम्ही रुपया टाकत नाही आणि म्हणताय की
पैसे टाकतो म्हणून, तेव्हा आता तू नेहमी असे दागिने करतच असते ना, तेव्हा ते वेगळं असतं हो. हे दिवाळीच्या पाडव्याचे पैसे हक्काचे असतात किंवा काहीतरी गिफ्ट नवऱ्याकडून घ्यायचंच असतं. तुमचं काय आपलं नेहमीचंच सुरू असतं. त्यावेळी आता सर्वजण त्या दोघांवर हसतात. कांचन यशला बजावते की आरोहीला यावेळी घसघशीत ओवाळणी टाकायची. तेव्हा तो म्हणतो ती वर्षभर नुसती शॉपिंगच करत असते. तेव्हा आता ती शॉपिंग वेगळी आणि हे वेगळं असं कांचन म्हणते आणि त्या सर्वांचं पुन्हा त्याच्यावरूनच बोलणं सुरू होतं. अनघा मात्र अजूनही आलेले नसते. पुढे आता आप्पा म्हणतात की हे बघ, तू आता यावेळी काहीही माग, मी तुला ते द्यायला तयार आहे. तेव्हा कांचन म्हणते मला काहीच नको, कारण आज मी माझ्या समृद्धीत आहे ना, तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. कारण मला वाटलंच नव्हतं माझ्या समृद्धीमध्ये मी पुन्हा पाय ठेवेल आणि पुन्हा कधी या घरात राहता येईल म्हणून. तेव्हा आता कांचन ही अरुंधतीचे आभार मानते आणि तुझ्यामुळेच आम्हाला हा दिवस दिसल्याचं म्हणते. तेव्हा अरुंधती म्हणते आई प्लीज सारखं सारखं असं बोलू नका ना. त्यानंतर आता सर्वजण इमोशनल झालेले असतात. तेव्हा यश म्हणतो अरे चला आम्हाला उठणं वगैरे लावायचं आहे की नाही. त्यावेळी आता अभि म्हणतो हो ना, नाहीतर मी अशी आंघोळ करून येतो पटकन. आप्पा पहा ना कसे रेडी होऊन आले आहेत, म्हणजे टेन्शनच नको. त्यावेळी आता आप्पा म्हणतात अरे अगोदरच अंघोळ करून बसलेलं बरं, नाही तर उगीच तुमच्यासारखे प्रॉब्लेम व्हायचे. तेव्हा सर्वजण हसतात. मग आता यश म्हणतो आई चल लावू उठणं. तेव्हा अरुंधती म्हणते आता मी नाही लावणार हा, आता आरोही यश तुला लावेल उठणं. ही आरोही आता यशकडे पाहतच राहते. तेवढ्यातच अनघा आता तेथे येते. तर कांचन म्हणते अगं अनघा ऐक ना, तू पटकन अभिला उठणं लावून घे ना, तो केव्हाचा थांबलाय. तेव्हा आता अनघाला त्याला उठणं लावायचंच नसतं, म्हणून आता ती म्हणते माझे हात रांगोळीचे आहेत, तुम्ही तोपर्यंत लावा कुणीतरी उठणं, म्हणजे ताई लावतील किंवा आजी तुम्ही लावा की. तेव्हा आता अभिला खूप वाईट वाटतं, तर अरुंधतीला पण वाईट वाटतं आणि ती अनघाकडे अभिकडे पाहतच राहते. या दोघांमधील दुरावा कधी संपेल असं तिला आता वाटत असतं. तेव्हा कांचन पुढे येते आणि अभिला उठणं लावते, तर आरोही यशला उठणं लावते. मग त्यानंतर आता त्यांचा उठणं लावण्याचा कार्यक्रम होतो. तेव्हा घरातील सर्वजण आता बाहेर येतात. आप्पा सर्वांना आपल्या समोर उभे करतात आणि डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये कारोटं पकडायला सांगतात आणि ते फोडायला सांगून त्याचा एक एक घास खायला सांगतात. तेव्हा सर्वजण आता आप्पा सांगेल त्याप्रमाणेच करतात. तेव्हा घरातील सर्वजण एकमेकांच्या एक्सप्रेशन पाहत असतात, कारण ते आता कडू लागत असतं. त्यामुळे आता आप्पा हे सर्वांवर हसतात. मग कांचन तर आपला चेहराच लपवते, तर सर्वजण अजूनच हसू लागतात. त्यानंतर घरात सर्वजण येतात. मग आता कांचन म्हणते चला फराळ घेऊन या. तेव्हा आरोही आणि अनघा सर्वांना फराळ देतात. तेव्हा वा वा चकली खूप खुसखुशीत झाली आहे असं आता आप्पा म्हणतात. या चकलीची भाजणीची रेसिपी आम्हाला ताईने सांगितली होती असं अनघा म्हणते. तेव्हा कांचन म्हणते काय ग, अगं मी तुम्हाला काहीच पदार्थ करायला शिकवले नाही का. त्यावेळी आरोही म्हणते कसं आहे ना, चकली ही ताईने बनवायला शिकवली आणि बाकी सगळे पदार्थ अनारसे, करंजी, शंकरपाळी हे सगळे आजीच्या सुपरविजन खालीच झाले आहेत. आजी जसं सांगेल तेच प्रमाण आम्ही टाकले आणि तसंच आम्ही सर्व पदार्थ बनवले आहेत. तेव्हा सर्व पदार्थ अगदी अप्रतिम झाले आहेत असं आता यश म्हणतो आणि सर्वजण फराळावर अगदी ताव मारत असतात. त्यानंतर अभि म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. आता अभि असं सिरियसली काहीतरी बोलल्यानंतर सर्वांना जरा बसतो. सर्वजण अभिकडे पाहत राहतात. तेव्हा तो म्हणतो सिरियस नाही आहे, मला तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी सांगायची आहे. तेव्हा सर्वजण मोकळा श्वास घेतात. अभिचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड पाहता अभि अजून काही उद्योग करतो की काय अशी भीती सर्वांच्या मनात असते. तेव्हा अभि हा आता सर्वांना म्हणतो मला अगोदरच्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा नोकरी मिळाली आहे, हे ऐकताच सर्वांना आनंद होतो. मग आता अरे वा अभि कॉंग्रॅच्युलेशन्स असं आता यश म्हणतो. ईशा देखील त्याचं अभिनंदन करते, अरुंधती देखील अभिनंदन करते
आणि विचारते काय रे हे कसं घडलं. मग आता अभि सांगू लागतो, गाई मी मॅडमकडे गेलो होतो त्यांना भेटायला आणि त्यांना सर्व सिच्युएशनसुद्धा सांगितली. मग त्या मला म्हणाल्या की हे बघ मी तुला असंच काम दिलं नसतं, परंतु तू येऊन इथे स्पष्टपणे बोललास आणि सगळं काही खरं सांगितलं. मागे जे काही प्रकरण झालं होतं ते सगळं काही तू खरं बोललास म्हणून मी तुला हा जॉब देतीये. त्यावेळी अनघाला सुद्धा जरा आनंद होतो. मग अनघा अभिकडे पाहतच राहते. त्यावेळी आता सर्वजण त्याचं अभिनंदन करतातच आणि त्याच्यावर खुश असतातच. पण आता तो म्हणतो की दिवाळीनंतर लगेच त्यांनी मला जॉईन व्हायला सांगितलंय. अरुंधती म्हणते तुझं सगळं चांगलं होऊ देत बाळा आणि तुझ्या आयुष्यात असाच आनंद येऊ देत. तू ए बाळा अगोदर देवाला नमस्कार कर. तेव्हा आता तो ठीक आहे असं म्हणतो. अरुंधतीचे देखील आशीर्वाद घेतो आणि देवाला सुद्धा नमस्कार करतो. पुढे आता यश म्हणतो अभि हे बघ देवानेच तुला संधी दिली आहे, संधीचं तू सोनं कर. तेव्हा आप्पा आता अभिला म्हणतात बाळा हे बघ देवाने संधी दिली आहे, आता या संधीचं तू सोनं कर. आता यापुढचे निर्णय तू स्वतः घे. तुला कुणीही आमिष दाखवलं ना तरीही त्या आमिषाला तू अजिबात बळी पडू नकोस बाळा. तेव्हा तो आता सर्वांना विश्वासात घेऊन सांगतो की मी पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही. तर अभि पुन्हा म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचे अजून एक. हे पहा आई आप्पा आणि आजी मला माझ्या चुकांची खूप मोठी शिक्षा मिळाली आहे. इनफॅक्ट मी माझ्या चुकांची शिक्षा अजूनही भोगतोय. पण असो मी काही बोलून दाखवण्यापेक्षा आता करून दाखवणार आणि सर्वांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकेल. तेव्हा आता तो अनघाकडे पाहतो तर अनघा देखील त्याच्याकडे पाहत असते. घरातील सर्वांना आता अभिची ही गुड न्यूज मिळाल्यामुळे खरं तर खूप आनंद झालेला असतो. सर्वजण आपापल्या परीने अभिला आता समजावू लागतात. मग आता कांचन देखील म्हणते अभि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बाळा, एकदा समोरच्याने विश्वास ठेवला ना तर तो विश्वास असा जोडत जोडत जायचा असतो. तो विश्वास एकदा उडाला ना, एकदा त्या विश्वासाला तडा गेला ना, तो विश्वास कधीच पुन्हा एकदा त्या माणसाच्या मनातला मिळवता येत नाही. आता आम्ही सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा तेवढाच प्रयत्न करत आहोत आणि त्या विश्वासाला तू जागशील असं मला वाटतं. मग आता ईशा म्हणते अभिदादा हे बघ मला माहीत आहे तू विश्वास नक्कीच आमचा जिंकणार आहे आणि तू ते करून दाखवणार आहेस. तेव्हा अभि म्हणतो हो नक्कीच करून दाखवणार. ईशाला आता तो म्हणतो आता आपल्याला ते करून दाखवावं लागेल ईशा, कारण आपण खूप मोठ्या चुका केल्या आहेत. तेव्हा ईशा म्हणते हो नक्की करून दाखवायचंच. अरुंधती आता की अहो मी जर आता आश्रमात जाऊन येते कारण नितीन आणि सुलेखाताईंना सुद्धा भेटायचंय, त्यांना जरा दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा देऊन येते. तेव्हा ठीक आहे असं कांचन म्हणते. अनघा म्हणते ताई अगं जरा थांब ना, मी फराळाचं देते. तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते. तेवढ्यातच अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही तेथे येतात. तेव्हा अनिरुद्धला पाहताच तुम्ही दोघे आलात का असं आता कांचन विचारते. त्यावेळी आता संजना म्हणते हो आम्ही दोघेही आलो. आम्ही तरी कुठे जाणार आई, आम्हाला या घराशिवाय दुसरं कोणतं घर आहे का. तेव्हा कांचन म्हणते अरे पण. त्यावेळी आता अरुंधती ही रागातच त्या दोघांकडे पाहू लागते आणि ते दोघेही तितक्याच रागात अरुंधतीकडे पाहत असतात. पुढे आता अरुंधतीला अनिरुद्ध म्हणतो हे बघ अरुंधती, आम्ही जरीही आता बेलवर बाहेर आलो ना तरीही आपल्यामध्ये रिव्हेंज हा असणारच आहे. कांचन म्हणते काय बोलताय काय तुम्ही. तर आता अनिरुद्ध म्हणतो हो बरोबर आहे आई, अगं अरुंधतीने बिनकामाचं आम्हाला यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं. आम्हाला जॉबसुद्धा आता मिळत नाही आहे. तिने आम्हाला बाहेर जे काही बदनाम केलं आहे ना ते आम्ही कधीही विसरणार नाही आहे. तेव्हा अरुंधती म्हणते हे पहा मी तुम्हाला एकदाच सांगते मी कुणालाही चीट केलेलं नाही आहे, कुणालाही फसवलेलं नाही आहे. मी जे काही केलं ना ते माझ्या आई आप्पांसाठी केलं, बाकी कुणासाठी नाही आणि त्यात मी यशस्वी झाले याचा मला आनंद आहेच. तेव्हा तू भले कितीही यशस्वी झाली असशील परंतु अजूनही हा खेळ संपलेला नाही आहे अरुंधती, लक्षात ठेव. कारण मी तुला जे चीट केलं त्याचा अजूनही तुझ्या मनात राग आहेच बरोबर ना, आणि तू तो बदला घेतीयस हे मला माहीत आहे. अनिरुद्धच्या या बोलण्यावर अरुंधती आता हसते. पुढे आता संजना मोठ्या तोऱ्यातच म्हणते हे बघ तुझी गाठ अजूनही माझ्याबरोबर आहे. तुला वाटत असेल की आम्ही सोडून जाऊ तर तसं अजिबात होणार नाहीये आणि आम्ही तुम्हाला इथे राहायलाच नको असेल तर एक काम करा, आमच्या शेअरचे मार्केट रेट प्रमाणे आम्हाला पैसे द्या म्हणजे तुम्हीही मोकळे आणि आम्हीही मोकळे.
आहेत का तेवढे पैसे तुमच्याकडे, असं संजना मोठ्या तोऱ्यातच विचारते. त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता संजनाने जी काही अट घातलेली असते ती अट आता कोणालाच मान्य नसते, कारण संजनाने घरातून निघून जावं असं सर्वांना वाटत असतं. संजना अनिरुद्धने दुसरं काहीतरी त्यांची सोय करावी हीच सर्वांची आता अपेक्षा असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनिरुद्ध आणि घरातील सर्वजण दिवाळी सेलिब्रेट करत असतात. सर्वजण बाहेर अंगणात असतात. तेवढ्यातच भोसलेची माणसं आता तेथे येतात आणि ती आल्यानंतर आता अनिरुद्धला धमकी देऊ लागतात, लवकरात लवकर आम्हाला आमचे पैसे पाहिजे आहेत, भोसले सरांनी तसं सांगितलंय. तेव्हा आता घरातील सर्वजण आता पुन्हा खूप घाबरतात आणि अनिरुद्धला म्हणतात, हे काय चाललं आहे अनिरुद्ध. अनिरुद्ध त्या माणसांना ढकलतो आणि म्हणतो की तुम्हाला पैसे मिळणार नाही, जाऊन सांग तुझ्या त्या भोसलेला, नाही मिळणार पैसे. तेव्हा मुदतीत पैसे दिले नाही तर मग बघा काय करू, असं आता रागातच पुन्हा ती माणसं ओरडतात. मग आता अनिरुद्ध त्यांना ढकलून देतो आणि म्हणतो, निघा इथून, मी देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा आता पुढे काय काय याचे परिणाम होतील ना ते भोगायला तयार राहा, असं रागातच आता ती माणसं म्हणतात, तेथून जातात. इकडे ईशा ही एकटीच घराबाहेर पडलेली असते. तेवढ्यातच ती माणसं पुन्हा आता तिला धमकवतात. त्यानंतर ती घरी येते आणि घरातील सर्वांना या प्रकाराबद्दल सांगते. तेव्हा अरुंधती आता संजनाला जोरात बाजूला ढकलून देते आणि म्हणते, माझ्या मुलीच्या जीवावर उठलीस, असं म्हणून ती आता खूप तडातड बोलू लागते. अनिरुद्ध रागातच अरुंधतीला म्हणतो, वेड लागलंय का तुला. तेव्हा अरुंधती म्हणते, हो वेड लागलंय मला माझ्या मुलांचं. जर माझ्या मुलीच्या केसालाही इथून पुढे धक्का लागला ना, एकेकाला उभा चिरून टाकीन, असं म्हणून आता अरुंधती सर्वांना धमकीच देते. तेव्हा ईशा खूप रडत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.